1 ते 2 महिन्यामध्ये पोलीस भरती 2025 ची जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. मुलांचा वारंवार एकच प्रश्न येतो, की या जाहिरातीमध्ये एकूण जागा किती असणार आहेत? तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून देतो, की न्यूजमध्ये होतं 5,000 जागा, 7,000 जागा, 9,000 जागा, 10,000 जागा येतील. परंतु येणारी जी भरती आहे मोठी होणार आहे. कंप्लीट तुम्हाला सांगतो 16,000 जागा या भरतीमध्ये असलेल्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये या जागा कशा प्रकारे असतील, कोणत्या जिल्ह्यासाठी किती पदे रिक्त आहेत, ते डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. आणि सर्वात पहिल्यांदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता चॅनलवरचा जर रेशो चेक केला तर फक्त 2% जे आपले सबस्क्रायबर आहेत ते फक्त 2 व्ह्यूअर्स आहेत, 2% असे आहेत की त्यांनी फक्त मला सबस्क्राईब केलं आहे. परंतु बाकीचे विचार करा 98% जे मुले आहेत ते सबस्क्राईब करत नाही, फक्त व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. फक्त 2% मुलांनी सबस्क्राईब केलं आहे. विनंती एवढेच आहे की सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरतीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20+ जिल्ह्यांच्या रिक्त जागा असणार आहेत. आता मी ज्या रिक्त जागा सांगणार आहे या जागा RTI नुसार असणार आहे. संपूर्ण RTI नुसार या जागा असणार आहेत. याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि या जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली बघायला भेटेल. कारण नवीन बरेच पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येत आहेत आणि सोबतच सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नवीन पदे निर्माण करण्यात येत आहे. जागा संख्या वाढवत आहे. फक्त ही रिक्त पदांची संख्या आहे. याच्यापेक्षा जास्त पदे राहतील. तर या ठिकाणी बघू शकता वॅकंट ही रिक्त पदे आहेत. तर बघू शकता हे कोणतं आहे? 1 मिनिट. तर चंद्रपूर जिल्हा पोलीस बघू शकता 198 पदे रिक्त आहेत. परंतु याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली बघायला भेटेल. चंद्रपूर 198. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे हे कोणत्या जिल्ह्याचा आहे तर बघू शकता हिंगोली जिल्हा पोलीस पोलीस शिपाई पदाची एकूण रिक्त पदे किती आहेत? 51 पदे. इथे देखील तुम्ही बघू शकता 51 पदे इथे रिक्त आहेत. ठीक आहे. आता ही सदरील माहिती 1 जानेवारी 2025 पर्यंतची आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे सांगणार आहे ती या ठिकाणी 2025 म्हणजे डिसेंबर एंडिंग 2000 पूर्ण वर्ष या ठिकाणी रिक्त होणाऱ्या पदांची म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला बघायला भेटेल. 51च्या डायरेक्टली तेथे 150-200 होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं हे सांगत आहे. 1 मिनिट. आता सर्वात महत्त्वाचं मुंबई पोलीस दलातील मागेच मी तुम्हाला सांगितले होते RTI नुसार. तर बघू शकता महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पदे पोलीस शिपाई मुंबई 42 आणि हे जानेवारीपर्यंत आहे तर डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त होणार आहे. म्हणजे येणारी मुंबई पोलीसमध्ये एकूण तुम्हाला 6,000+ जागा आलेल्या बघायला भेटतील. कारण डिसेंबर एंडिंगपर्यंतची माहिती अजून येणे बाकी आहे. 6,000+ जागा राहतील. इथे 4,842 आहे. परंतु 6,000+ राहतील. आता वाहन चालकमध्ये येथे दिलेले आहे RTI नुसार 787. परंतु ज्यावेळेस भरती येईल या जागा 1,500+ चालकमध्ये मुंबईच्या राहतील. सर्वात महत्त्वाचं लोहमार्गामध्ये किती तर आता जानेवारी मध्ये एंडिंग जानेवारीपर्यंत 504 या जागा रिक्त आहेत. 504 जागा रिक्त आहेत. परंतु या 700+ झालेले तुम्हाला बघायला भेटतील डिसेंबर एंडिंगपर्यंतची माहिती आल्याच्या नंतर 2025. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं ठाणे पोलीस दलामध्ये सध्या रिक्त पदे आहेत 382 पदे. ही पदे येणाऱ्या जाहिरातीमध्ये 500+ असलेले बघायला भेटतील डिसेंबर एंडिंग पर्यंतच्या माहिती नुसार. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय इथे आहेत सध्या रिक्त पदे आहेत 664 रिक्त पदे आहेत. परंतु ही पदे या ठिकाणी 800+ गेलेली तुम्हाला इथे बघायला भेटतील. ठीक आहे. ही पुरावे नुसार पुढे दाखवत आहे. त्याच्यानंतर पोलीस वाहन चालक हे मीरा भाईंदरचं आहे. हे इथे 80 आहेत. हे देखील लक्षात घ्या. आता इथे जर बघितलं तर अमरावती पोलीस आयुक्तालय किती पदे रिक्त आहेत हे पुरावा देखील मी पुढे दाखवणार आहे. 221 पदे रिक्त आहेत जानेवारी 2025 पर्यंत. परंतु जी ही पदभरती केली जाणार आहे डिसेंबर 2025 म्हणजे पूर्ण वर्षाची जी रिक्त होणारी पदे आहेत त्यांची देखील भरती केली जाणार आहे. त्याच्यामुळे 16,000+ जागा या भरतीमध्ये आलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. तर अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये 221+ सध्या रिक्त आहेत. परंतु ही पदे 500+ जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वर्धा पोलीस 202 पदे ही एवढी रिक्त आहेत. त्याच्यानंतर लातूर पोलीस 11+17 एवढी पदे चालक वगैरे असेल याच्यामध्ये हे पुढे समजेलच एवढी रिक्त आहेत.
नागपूर शहर मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त जागा आहेत. या भरतीमध्ये 1000 प्लस जागा राहतील नागपूर शहर पोलीसला. कारण ही जानेवारीपर्यंतची माहिती आहे. डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त होतात आणि नवीन देखील पदे निर्माण केली जातील. 1000 प्लस राहतील. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातारा सातारा पोलीस. सातारा पोलीसमध्ये 100 प्लस पदे राहतील. येथे 76 सध्या रिक्त आहेत आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ही माहिती आहे नागपूर आणि सातारा पोलीस. ठीक आहे. आता हे मुंबईचे मी तुम्हाला वरती दाखवलंच 6000 प्लस जागा इथे राहतील. आता इथं जर बघितलं 1 मिनिट आता बघू शकता इथे पोलीस शिपाई बघितलं इथं पोलीस शिपाई आता हा रिक्त पदांचा जर पॉइंट बघितला तर इथं 1 मिनिट ठीक आहे तुम्हाला दाखवतो मी. आता इथं हा रिक्त पदांचा इथे पॉइंट आहे आणि आपला जो शिपाईचा पॉइंट हा आहे. हा आहे. तर इथं जर बघितलं तर इथे 6200 56 पदे दाखवत आहे. परंतु 4800 च वरती दाखवलं मी तुम्हाला. कारण त्या जागा अजून वाढवणे बाकी आहे. डिसेंबर एंडिंग पर्यंतची माहिती येणे बाकी असल्यामुळे. ठीक आहे. आता आहे नेक्स्ट कोणता आहे? तर बघू शकता. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय रिक्त पदे. किती आहेत रिक्त? बघा इथे. पोलीस येथे आहे पोलीस शिपाई. तर आणि इथं जर सध्या रिक्त पदे जर विचारात केली ठाणे तर बघू शकता एकूण पदे 1165 पदे रिक्त आहेत आर-टी-आय नुसार. ठीक आहे. हां, एवढी बरोबर. ठीक आहे. आता हे ठाणे झालं. आणि ही माहिती अधिकार अंतर्गत माहिती आहे जानेवारीपर्यंतची. डिसेंबर एंडिंग पर्यंतची माहिती मागवल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पदांमध्ये वाढ झालेली बघायला भेटेल तुम्हाला. आता इथे आहे मीरा भाईंदर वरती मी तुम्हाला सांगितलंच होतं 600 पुरावेसहित दाखवतो 664 पदे इथे रिक्त आहेत. इथे देखील तुम्ही बघू शकता. हे बघून घ्या इथे बघू शकता. तर जर हे मीरा भाईंदर इथं जर बघू शकता रिक्त पदे या ठिकाणी बघू शकता. दिलेले आहेत. वरती आयुक्तांची वगैरे दिले आपल्याला शिपाईचे बघायचे आहेत. तर इथं शिपाई पदे या ठिकाणी बघू शकता पोलीस शिपाई रिक्त पदांचा कॉलम आणि इथे बघू शकता 664 पदे रिक्त आहेत. परंतु हे कधीपर्यंतचे आहे? तर जानेवारी एंडिंग पर्यंत. ब म्हणजे मागच्या वर्षीपर्यंतची ही आहे. परंतु याच्यामध्ये जर वाढवले डिसेंबर एंडिंग 2025 आता ही माहिती जी आहे डिसेंबर एंडिंग 2024 ची आहे. परंतु पदभरती कधी होणार आहे? कधीपर्यंतची? डिसेंबर 2025 पर्यंतची होणार आहे. त्याच्यामुळे हे फक्त इथं 664 असले तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे प्लसचा आकडा वाढणार आहे. माझ्या अंदाजित तर ही पदे 1000 प्लस येथे जातील मीरा भाईंदर. एकदम चांगल्या प्रकारच्या जागा असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. यावेळेस देखील मीरा भाईंदरमध्ये 664. आता जर तुम्ही शिपाई कॉन्स्टेबलचे 664 आहे आणि इथं चालकचं 1 मिनिट सांगतो मी तुम्हाला. बघू शकता चालक 1 मिनिट इथं बघू शकता 80 पदे रिक्त. 80 पदे चालकचा कॉलम हा 80 पदे रिक्त आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट कोणता आहे तर बघू शकता वर्धा पोलीस 202 जागा रिक्त आहेत. 202 जागा इथं बघू शकता. पीसी बघू शकता. पोलीस कॉन्स्टेबल 202 जागा इथे रिक्त आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे अमरावती पोलीस आयुक्तालय. आता ही माहिती जर बघितली तुम्ही तर बघू शकता 30 ऑक्टोबर पर्यंतची ही आहे 2024 पर्यंत. आता आपल्याला एंडिंग पर्यंत 25 पर्यंतची माहिती भेटणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त होणार आहेत. तर इथे बघितलं तर पोलीस शिपाई 221 पदे एवढी रिक्त आहेत. आता काही मुले म्हणतील जे आता मी जे व्हिडिओमध्ये सांगणार नाही त्या जिल्ह्यांची कधी सांगणार? तर त्या जिल्ह्यांची देखील आपल्याला जशी माहिती भेटेल ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत देईल. लक्षात घ्या अमरावती पोलीस 221 जागा. ठीक आहे. आता नेक्स्ट कोणता आहे? तर बघू शकता लातूर पोलीस येथे किती आहेत? तर बघू शकता पोलीस शिपाई लातूरमध्ये वरती मी लातूरचं सांगितलं आहे तुम्हाला वाटतं. हां, इथं बघू शकता. इथं बघू शकता हे पोलीस शिपाईचे पदे असणार आहे. 11 पदे असणार आहे. याच्यामध्ये वाढ होईल मोठ्या प्रमाणामध्ये अजून आणि पोलीस शिपाई चालकची आहेत, जी आहेत 17 पदे. अशा प्रकारे ही एकूण 31 पदे रिक्त आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये वाढ होईल. चालक आणि शिपाई दोन्ही याच्यामध्ये आहेत रिक्त. त्याच्यानंतर हे आहे सर्वात महत्त्वाचं जे आता नवीन जे आयुक्तालय झालेलं आहे 2-3 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे मध्ये एकूण बघू शकता
595 पदे रिक्त आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्ये नवीन अजून पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आलेले आहेत आणि डिसेंबर 2025 एंडिंगची जर माहिती मागवली, नवीन पोलीस ठाण्यांची जर विचार केला, तर येथे येणारी ही भरती 800 प्लस पदांची. आता इथं 595 परंतु नवीन जर विचार केला तर 800 प्लस पदांची पिंपरी चिंचवडची एवढी जाहिरात राहील. आता इथं पुराव्यासहित दाखवणं जर म्हटलं तर बघू शकता, इथं आहे 1 मिनिट. पोलीस शिपाई आणि हा रिक्त पदांचा कॉलम. तर इथे 595 सध्या रिक्त दाखवतात. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. आता नेक्स्ट जर आहे तर कोणता आहे? 1 मिनिट. लोहमार्ग वरतीच मी तुम्हाला सांगितलं, तर 504 जागा मुंबई लोहमार्गमध्ये जाणार आहेत. बघू शकता 504 जागा. इथं पोलीस शिपाईचा तक्ता आणि रिक्त पदांचा तक्ता 504 जागा रिक्त आहेत. याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये जागा वाढ होईल. आता नेक्स्ट आहे ठाणे शहर आयुक्तालय. वरतीच मी तुम्हाला सांगितलं, तर त्याच्यामध्ये जागा जास्त आयुक्तालय आणि ग्रामीण वगैरे सर्व मिळून जागा बऱ्याच असणार आहे. परंतु जे आहे सध्या 382 रिक्त आहेत. नवीन पोलीस ठाणे देखील होणार आहेत. त्याच्यामुळे आणि पदसंख्या देखील वाढवणार आहेत. वरती मी सांगितलं पोलीस, मुंबई पोलीस असणार आहे. ते 4842 इथं आहे. परंतु या जागा येणाऱ्या त्यावेळेस 6000 प्लस असणार आहे मुंबई पोलीस. ठीक आहे. त्याच्यानंतर वाहन चालक सध्या 787 आहेत. त्या होणार आहेत 1000 प्लस इथं होऊन जातील. त्याच्यानंतर 1 मिनिट कोणता आहे? आयुक्तालयाचं आता हे लास्ट आहे माझ्या अंदाजित. अजून पण एक आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय. एकूण जागा असणार आहे 679 असणार आहे जानेवारीच्या माहितीपर्यंतच्या. परंतु डिसेंबर एंडिंगपर्यंत ज्यावेळेस माहिती येणार आहे, त्यावेळेस या जागा 1000 प्लस गेलेल्या बघायला भेटतील. मुंबई पोलीस आयुक्तालय इथे दिलेलं आहे 679. डिसेंबर एंडिंगची माहिती आलेली नाही. नवीन 4 पोलीस ठाणे निर्माण होणार आहेत. बघू शकता नवीन ठाणे झाल्याच्या नंतर नक्कीच या जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल. आता जर ठाणे ग्रामीणचा जर विचार केला, ठाणे ग्रामीणमध्ये एकूण जागा असणार आहेत 104. हा फिक्स आकडा आहे. 104 जागा असणार आहेत. त्याच्यानंतर अमरावती ग्रामीणमध्ये 108 जागा असणार आहेत. नागपूर शहर वरती मी सांगितले शहर आणि ग्रामीण मिळून वरती सांगितले. परंतु शहरमध्ये 478 जागा असणार आहेत आणि भंडारा जिल्हा पोलीस 58 जागा. पुणे शहरमध्ये या ठिकाणी बघू शकता 947 प्लस जागा असणार आहेत आणि ज्यावेळी डिसेंबर एंडिंग पर्यंतची माहिती येणार आहे, याच्यामध्ये 1500 प्लस पदे असलेले बघायला भेटेल. आता मागील वर्षीच्या जर भरती बघितली, त्याच्यामध्ये पुणे शहरला जागा नव्हत्या. परंतु येणाऱ्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात आलेले आहे. सोबतच नवीन पदनिर्मिती करून देखील या पदांमध्ये वाढ होणार आहे. त्याच्यामुळे येणारी ही पदभरती जी असणार आहे 16,000 प्लस जागांची जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत